नमस्कार श्रोते हो, आपण सर्व कुशल मंगल आहात अशी आशा करतो. आज आपण ऐकणार आहोत कोल्हापूरची महालक्ष्मी यांची कथा. कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे 52 शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक. या पीठाचा उल्लेख पुराणांमध्ये आढळून येतो. महालक्ष्मीचे हे मंदिर चालुक्य राजांनी इसवी सन 7व्या शतकात बांधले गेले. हे तीर्थस्थान मातृक्षेत्र म्हणजे करवीर मातृपूजेचे आद्य क्षेत्र व शक्ती उपासक म्हणून तसेच दक्षिण काशी ओळखले जाणारे तीर्थक्षेत्र मानले जाते. कोल्हापूर निवासिनी म्हणजे करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई जगदंबा हिच्या देवळामुळे कोल्हापूरला महत्त्व प्राप्त झाले आहे. मातृलिंग मातृमंडळ पीठास्था मातृमंडल पूजिता. श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्याच्या बरोबर वर मातृलिंगाचे स्थान आहे. याचा अर्थ श्री महालक्ष्मीची मूर्ती व मातृलिंग एका रेषेत आहेत. तांदळाची रास, सुपारी, शिवलिंग यावर कोणतीही देवता आवाहित करता येते. या नियमाला धरून करवीरात श्री देवतांची देखील लिंग रूपाने पूजा होते. उदाहरणार्थ सावित्रीश्वर, गायत्रीश्वर, देवहूतीश्वर याप्रमाणे साक्षात जगदंबेचं म्हणजे आईचं लिंग रूप हे मातृलिंग. यामुळे व शिवलिंगाला असलेल्या सोमसूत्री प्रदक्षिणेचे नियम मातृलिंगाला लागत नाही. तीर्थ पूर्ण प्रदक्षिणा केली जाते. मातृलिंग स्थापनेचे कारण. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी ही परब्रह्म आदिशक्ती आहे. ती ना शिवपत्नी ना विष्णुपत्नी. ती साक्षात त्रिदेव देवी व सर्व देवतांची आई आहे. त्यामुळे ती ना पुरुष ना स्त्री ना नपुंसक असून तिला लिंगत्रयातील म्हटले जाते. त्यामुळे जे भक्त साधनेच्या अशा पातळीवर पोचलेले आहेत की जिथे मूर्ती अलंकार यांचे त्यांना काही देणे घेणे नाही, परंतु काही सिद्धस्थानांची ऊर्जा आकर्षित करते, अशा उपासकांना उपासनेने स्थान म्हणून श्री महालक्ष्मी मंदिराच्या गाभाऱ्याच्या रचेप्रमाणे 3 खोल्या, शेजघर, भांडारघर, स्नानघर व बाहेरून स्वतंत्र प्रदक्षिणा मार्ग अशी रचना असणारे हे स्थान निर्माण करण्यात आले असावे. बालाजीची पत्नी आणि करवीरची माहेरवाशीण. श्री दुर्गा सप्तशतीनुसार करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई ही साक्षात प्रधान प्रकृती, तमोगुणी महाकाली व सत्वगुणी महासरस्वती असे तिचे स्वरूप. त्रिदेवांची निर्मिती करताना महालक्ष्मीने स्वतःहून ब्रह्मा व लक्ष्मी प्रकट केले. हीच लक्ष्मी महासरस्वती पुत्र विष्णूंची अर्धांगिनी होय. लक्ष्मी विष्णूच्या अनेक अवतारात सोबत असे राम अवतारात सीता, कृष्ण अवतारात रुक्मिणी आणि बालाजी अवतारात पद्मावती. भृगु ऋषींनी विष्णूच्या छातीवर लाथ मारली, आपल्या स्थानाचा अपमान केला तरी पतींनी ऋषींना शासन केले नाही. ह्या रागाने श्री लक्ष्मी देवी आपल्या माहेरी करवीर नगरी आपल्या आई महालक्ष्मीकडे आली आणि इथेच राहिली. कडक तपश्चर्या केल्याने विष्णूंना श्री लक्ष्मी पुन्हा प्रसन्न झाली आणि म्हणूनच शारदीय नवरात्रीत दरवर्षी तिरुपती बालाजीवरून आई या नात्याने करवीर महालक्ष्मीसाठी मानाचा सोन्याने मढलेला भरजरी शालू येतो. अनेकांना वाटते करवीरची महालक्ष्मी अंबाबाई ही बालाजीची पत्नी आहे, पण तसे नाही. बालाजी हे महालक्ष्मी अंबाबाईचे जावई आहे.
तर महालक्ष्मी ही लक्ष्मीची आई असल्याने बालाजी यांची सासूबाई आहे. विशेष धार्मिक उत्सव. नवरात्रोत्सवात या काळात देवीची विशेष पूजा केली जाते आणि संपूर्ण मंदिर भक्तांनी आणि दीपमालांनी उजळून निघते. किरणोत्सव वर्षातून 3 वेळा 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारी, 9 नोव्हेंबर, 10 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर सूर्याची किरणे देवीच्या मूर्तीवर थेट पडतात. या दिवशी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. माझे आजचे व्हिडिओ शांतपूर्वक बघितल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.